199 मधून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा विजय। त्यानंतर नाशिक मधल्या मोठ्या विजयानंतर गिरीश महाजन आता काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकच नाही तर जळगाव मध्ये सुद्धा भाजपनं आपली सत्ता राखली आहे। ज्या ज्या ठिकाणी भाजपला विजय मिळालेला आहे त्या ठिकाणची जबाबदारी ज्या नेत्यांवरती होती त्यांचं अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं केलं जात आहे। मुंबईमध्ये प्रभाग 42 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या धनश्री भराडकर या विजयी झाल्या आहेत। आणखी एक अपडेट ती म्हणजे मुंबई प्रभाग क्रमांक 199 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर माजी महापौर विजयी झाल्यात। मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर विजयी झाल्यात। माजी महापौर किशोरी पेडणेकर विजयी झाले आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 177 मध्ये भाजपच्या कल्पेशा कोठारी यांचा विजय झालाय तर 176 मधला भाजपच्या रेखा यादव विजयी झाल्यात। भाजप आणि शिंदे मिळून मुंबईमध्ये 127 जागांवर आघाडीवर आहेत। प्रभाग 177 मध्ये भाजपच्या कल्पेशा कोठारी या विजयी झाल्या आहेत। 176 मध्ये भाजपच्या रेखा यादव या विजयी झाल्या आहेत। मुंबईचे आतापर्यंतचे आकडे बघून भाजपकडनं जल्लोषाला सुरुवात झाली आहे। तर पुणे प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर हे पिछाडीवर आहेत। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सध्या जल्लोष केला जातोय। एकीकडे भाजपचे सगळे नेते पदाधिकारी जमलेले आहेत। नाशिक जळगाव याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावरती होती। विजयी उमेदवारांसह गिरीश महाजन या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत। जळगाव आणि त्याचबरोबर नाशिक मध्ये सुद्धा भाजपने सत्ता राखली आहे। देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। शिवाजी महाराज की जय। थैंक यू। कांग्रेस शिवाजी आणि प्रताप। गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अनेक जणांनी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेला होता। अनेकांना तिकीट देखील देण्यात आलेलं होतं आणि अखेर नाशिकमध्ये भाजपला मोठ्या संख्येने विजय मिळालेला दिसतोय। नाशिकमधल्या